हं. जयश्री, देवाकडे रोज काहीतरी मागतेस. वसुंधराची पण एकदा माफी माग. मी कशाबद्दल? ग कालच्या गोष्टी आज विसरतेस की काय तू? का मुद्दाम करतेस? सगळ्यांच्या समोर तिच्या थोबाडीत मारलीस तू. काहीच वाटत नाही त्याचं तुला? उगाच नाही मारली. मग काय, आकाशने तिचं जरा कौतुक केलं म्हणून मारलंस? अजिबात नाही. मला कळत नाही. अगं जरा धीर धरला असतास ना तर आकाश तुझ्याबद्दल बोलणारच होता. तेही वसुंधराने लिहून दिलेलंच वाचणार होता तू. काही नाही, हे सगळं आकाशनेच लिहिलं होतं. वसुंधरा कशाला लिहिल माझ्याबद्दल हे सगळं? एक मिनिट जयश्री, तुला काय माहित? आणि खरंच लिहिलं असेल वसुंधराने तर ऐक माझं, जा आणि म्हण मला माफ कर. बस इतकं सोपं आहे. हे बघ, तू माफी मागितल्यानं की तू लहान होत नाहीस किंवा ती मोठी होत नाही. हे बघ, सॉरी म्हण आणि हा विषय संपवून टाक. नाहीतर वसुंधराच्या मनात नाही पण आकाशच्या मनात नक्कीच अडी राहील. जास्त विचार नको करूस. जा आणि तिची माफी माग. त्याची काही गरज नाहीये बाबा. मी आकाशरावांना पण म्हटलं की माझ्या आईंबद्दल कसलीच तक्रार नाही. आणि कधीच नसेल. आणि जे काही झालं ते सगळं गैरसमजातून झालंय हो. माझ्यासाठी हा विषय कधीच संपलाय बाबा. आई, तुम्ही मनाला नका लावून घेऊ. बघ, नाहीतर तू. बाबा, ते तुमची सकाळची गोळी नाही घेतली तुम्ही. गोळी सकाळची घेतली. ओके रे जयश्री? नाही घेतली बाबा. मी रोज आवरावरी करताना तुमची गोळी कमी झाली की नाही चेक करते काय. आज कमी नाही झाली. हा, राहिली असेल. अगं काय झालं, त्याच वेळी माझ्या मित्राचा फोन आला ना, त्यामुळे विसरलो असेल मी. पण बरं झालं तुझं लक्ष असतं ते. दे आण. तुम्ही बसा, मी ब्रेकफास्ट करते. आई आलेच. वसुंधरा, हे ब्रेकफास्ट रेडी आहे? बस 5 मिनिट. मुलं कुठे आहेत? मुलं बाहेर खेळत असतील. मी आलेच, लगेच बघून येते त्या. वसुंधरा, खूप हौस आहे ना तुला कौतुक करून घ्यायची. मला एक संधी मिळू दे. नाही सगळ्यांसमोर तुला लाज आणली ना तर नावची जयश्री नाही मी. बनी, चिनू, नमस्कार. नमस्कार. काही हवंय का? माधव ठाकूर इथेच राहतात का? हो, इथेच राहतात. आपण? मी सून आहे त्यांची. तुम्ही ओळखता का त्यांना? हो. या ना प्लीज, आत या. नाही, आम्ही इथेच थांबतो. तुम्ही माधव ठाकूर यांना बोलवा. बाबा नाश्ता करतात. तुम्ही जर आत आलात तर आतच भेट होईल. माफ करा, पण यजमानांची परवानगी मिळाल्याशिवाय आम्ही घरात पाऊल टाकणं वर्ज्य आहे. तसा गुरुमाता योगिनींचा आदेश आहे. आदेश? हो. तुम्ही जाऊन माधवरावांना गुरुमाता योगिनींचं नाव सांगा, त्यांना समजेल. आलेच.
चला चला आज इडल्या मी केल्यात. बाबा हा बाहेर 2 मुली आल्यात तुम्हाला भेटायचं म्हणतात. बरं झालं कुणीतरी आलं. हा येतो. मी का जाऊ? त्या आल्यात ना, त्यांना बोलू आतमध्ये. नाही बाबा त्या म्हणाल्या की तुम्ही बोलवल्याशिवाय त्या आत येणार नाही. ते गुरुमाता योगिनींचा आदेश आहे असं म्हणाले. गुरुमाता योगिनी? नाही मीच जातो. मीच जातो. सत्यानाश. हाय काय झालं? कोण आहेत या माता योगी? माता योगी नाही, गुरु माता योगिनी. कळेलच आता. अरे परत एकदा सॉरी आहे, तुम्हाला माझी वाट बघावी लागली. हरकत नाही. जयश्री बघितलंस का कोण आलंय ते आपल्याकडे? ये. तुम्हाला अंग नाही, आम्ही इथे पाडी सुद्धा घेणार नाही. आम्ही फक्त गुरुमातांचा निरोप घेऊन आलोय. गुरुमाता कार्यक्रमासाठी मुंबईत आल्या आहेत. त्यांचा इथे येण्याचा सुद्धा विचार आहे. अहो हे त्यांचंच घर आहे. त्या घरात गुरुमातांचं स्वागतच आहे. हो, पण गुरुमाता येण्याआधी घराची इच्छा आहे की नाही पाहावं लागेल ना. अहो म्हणजे काय, त्या इथं आलं तर आमचं भाग्यच की. असं म्हणणं आणि खरंच तसं असणं ह्यात फरक असतो ना. हो. यासाठीच आम्ही इथे आलोय. काही क्षण आम्हाला ह्या घराचा सहवास हवाय. घरात सकारात्मकता आहे की नाही याची पडताळणी करावी लागेल. म्हणजे काय करायला लागेल? काहीच नाही, फक्त काही क्षणाची शांतता. चला सगळ्यांनी आत चला, त्यांना शांतता द्या. कोणी कुठेच जायची गरज नाही. ऐक ना काय चाललंय सगळं? ती पण मेडिटेशन का करते त्या? तुझ्या मनात माया आहे. प्रत्येक कुटुंबाला अशा मायेची गरज असते. एक्सक्यूज मी राहिले ना. तुमच्या घरात 4 लहान मुलं आहेत. 4 नाही 3. 4. आम्हाला 2 मिनिटं द्या. आम्ही गुरुमातांशी बोलून घेतो. हो. ऐका ना, हे चालणार नाही हा. गुरुमाता काही म्हणू देत, तुम्ही त्यांना वेळेच नाही म्हणून सांगा. बरी आहेस ना तू? एवढी मोठी व्यक्ती घरी येते आणि आपण नाही म्हणायचं? असं कसं म्हणणार नाही? अहो पण त्यांची प्रचंड सेवा करावी लागते. ती सुद्धा आम्हा सुनांना कंबरडं मोडतं आमचं. झेपणार आहे का हे आपल्याला? बघ ते नंतर बघू. थांब चालेल आता. गुरुमाता संध्याकाळी येतील.
ही त्यांच्या आहाराची आणि इतर गोष्टींची यादी. यात काही चूक होऊ देऊ नका. नाहीतर त्यांचा कोप तुम्हाला माहीतच आहे. नाही नाही, काही चूक होणार नाही, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. बरं, येतो आम्ही. प्रणाम. ए बाबा, चला चला, नाश्ता आटपा. अरे चला, कामाला लागा. आधी घर आटवायला लागेल. चल 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 चल. बाबा, पण एवढी तयारी कशासाठी? दिवाळी थोडी आहे. गुरुमाता येणार म्हणजे दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे, कळलं? हे बघा, त्यांची नजर बारीक असते. हा, म्हणजे छताचं जळमट जरी पाहिलं ना तरी कोप होईल त्यांचा. पण कोण आहे त्या गुरुमाता? आई आई अहो ऐका. ए थांब, कळेल तुला. आता सोडून दे. चल 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 चल. बाबा बाबा, 2 महत्वाच्या मीटिंग्स आहेत. मला ऑफिसला जावं लागेल. नाही तू जा, आम्ही आहोत इथे. हा हा, मी लवकर परत येईन, आय प्रॉमिस. अरे रे, 1 मिनिट, मी पोहे बनवलेत, ते खाऊन तरी जा. तू केलेस? हो. चला. हा. आई आई ऐका ना, कोण आहेत त्या? कोणीतरी सॉलिड पॉवरफुल बाई वाटतेय मला. पॉवरफुल काही खरं नाही आता आपलं. ही येणार म्हणजे नसता ताप डोक्याला. नाही म्हणजे आधी आहे तो आणखीन वाढणार. गुरुमाता. हे कोण आहेत पण या गुरुमाता? डोंबलं गुरुमाता. ह्यांची आत्या आहे ती. गेली मग माझं लग्न झालं तेव्हा याच घरात राहत होती. पण 1 नंबरची हट्टी आणि खडूस. सारखं आपलं हे पाहिजे ते पाहिजे, असंच का केलं तसंच का केलं. आता घर कसं चालवायचं, संसार कसा करायचा हे मी हिच्याकडून शिकायचं. कशाला? केलं सहन. न करून सांगते कोणाला. न मध्येच काय डोक्यात आलं कोणच ठोक. घर सोडून निघून गेली. घर सोडून? हो, कुठल्या तरी आश्रमात जाऊन राहिली काय, कुठली तरी सिद्धी प्राप्त झाली काय. आता अख्ख्या जगासाठी गुरुमाता योगिनी आहेत त्या. ए बाई, इथे मी हे सगळं फक्त तुझ्या समोरच म्हणते. तू तिच्या समोर आहो जाऊ म्हणायचं, आदराने बोलायचं, कळलं? पण मी काय म्हणते आई, त्या आता आधी सारख्या थोडी राहिले असतील. चेंज झाला असेल ना त्यांचा स्वभाव. कुठला चेंज होतोय? उलट त्या इथे आल्या ना की कंबर मोडीस्तवर काम करावं लागतं. सोनांना सोडत नाही त्या अशा तशा. एक चूक झाली की काय आहे? कोप, महाभयानक कोप, राग, संताप, आकांतांडव, थैथयाट सगळं एका वेळेला करते ती. मग चुकणाऱ्याला वाटतं आपण काय असा मोठा गुन्हा केलाय कोणाच. आणि तिचा कोप बाधतो. चुकणाऱ्याचं भविष्य बिघडवून टाकते ती. तळहातावरच्या रेषा बदलून टाकते. हो, मी जर त्यांना म्हणाले माझ्या वाईट रेषा बदला आणि फक्त चांगल्याच ठेवा, तसं करतील त्या? पाहटच का तू? म्हणजे ती वाट लावते. वाट. बापरे, म्हणजे माझ्याकडून काही चूक झाली तर काय करतील त्या? वाट लावते. वाट लावते. अरे वा, सगळे कामाला लागले ते एक बरं झालं. चांगलं ना बाबा. असं समजूया की या वर्षी दिवाळी 2दा आली. हो रे, पण खरंच आत्या आली ना की सण असल्यासारखं वाटतं रे. खूप खूप लाड केलं तिने माझे, बरं का वसुंधरा. हा. बस, ही आत्या म्हणजे माझ्या बाबांची धाकटी बहीण. अध्यात्माची पहिल्यापासून आवड. खूप वाचन केलंय बरं का तिनं. शिवाय इतकी वर्ष तपस्या. हा, काही गोष्टी आहेत फार कडक शिस्तीचे. म्हणजे जराही चुका, बेशिस्तपणा किंवा अस्वच्छता अजिबात चालत नाही तिला.
माणसाला अशी धारेवर धरते ती. पण मनाने खूप चांगली आहे. आता ती आपणहून म्हणाली की मी येते, तर आपण नाही कसं म्हणणार, नाही का? खरं आहे बाबा. आणि त्या इतक्या मोठ्या आध्यात्मिक गुरु आहेत, नाही म्हणायचं तरी कशाला आपण. आणि त्या आपल्याकडे येत आहेत हे आपलंच भाग्य समजायला हवं आपण. हा, शिवाय सगळं त्यांच्या मनासारखं घडलं तर आपल्याला आशीर्वादच देतील, काय हो. हो, आणि सध्या आपल्या घराला आशीर्वादाची गरज आहे. आणि मला खात्री आहे सगळं छान होईल. शिवाय आपण सगळ्यांनी मिळून एकत्र घर स्वच्छ केलं तर स्वच्छताही पटकन होईल. ना, आणि लकीली मलाही वर्कलोड कमी आहे सध्या, सो येस. आणि मी पण आहेच की, मला तर डबल काम करावं लागणार आहे. का? अवनी नाही आहे ना, तिच्या वाट्याचं काम कोण करणार? भास्कर, आपण एक काम करूया, बाहेरचं अंगण आपण साफ करूया. हो बाबा, तुम्ही बाहेरचं सगळं बघा, आम्ही आतलं साफ करून घेतो. डन. चला चला चला, कामाला लागा. एक मिनिट, त्या तनयाला मदतीला घ्या बरं का. हा, चला चला, लागा, कामाला लागा. चला 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 चला. बापरे, तनयाची मदत म्हणजे परत दिवसभर घरातली कामं, मरून जाईन मी. नको नको नको, कल्टी मारलेली बरी. एक मिनिट. आय कॉल यू बॅक इन सम टाइम. ओके, इज दॅट ओके? या सी यू या बाय. काय करतेस तू हे? बाबा, मी सटकतीये. मी चाललीये माझ्या मम्माकडे. त्या कोणत्या गुरुमाता आहेत ना, त्या गेल्या की तुम्हाला सांग, मग मी परत येईन. काय काय सिरियस? अगं, मला तुला वेळ देता यावा, घरी वेळ देता यावा म्हणून मी सगळ्या महत्वाच्या मीटिंग्स पोस्टपोन केल्या आणि तू निघून चालली आहेस. नाही नाही बाबा, मी नाही करणार कामं बिमं. ठीक आहे, फाईन, जा तू. पण मग इथे फक्त वसुंधरा वहिनीच असेल. राहू दे ना, करू दे तिला एकटीलाच काम. ते ती करेलच, पण आशीर्वाद सुद्धा तिलाच मिळणार. आणि मग घरातले सगळे फक्त तिचंच कौतुक करतील परत. तुला काय चालेल ते, नाही का? ओके, फाईन. नाही जात मी मम्माकडे. हसतोय काय? तर हॅपी ना? हा, बघा, एवढी खेळणी निघाली. मी काय म्हणतो, आपण ना हे सगळं देऊन टाकूया. देऊन टाका, मग बघा मुलं कशी चिडतील. त्यांना कळणारच कुठे आहे. बरं, मी काय म्हणतोय, आता फक्त बाल्कनी राहिली आणि हे शेल्फ राहिलेत. हा, मग आपलं काम संपलं. मी बाल्कनी साफ करून घेतो. ओके, मग मी शेल्फ करतो. हो, ऑफिस म्हणून कॉल आहे, घ्यावं लागेल. हॅलो. हा सर. हो हो, कालच पाठवलंय मी. अहो, मी काय म्हणते ते, कसे झोंबते असे चांदणे, मनाला तरी सुखावे सुखावे. थँक्यू. हां, आय मीन सॉरी. ते तू गेला ना, तोल गेला तुमचा आणि तुम्ही माझ्यात पडलात आणि मग ते